स्त्री म्हणून मला असं वाटतं की जो शरीराचा आणि मनाचा मेंटेनन्स आहे तो ती करतच असते, पण करताना कधी बॅलन्स चुकतो का, सगळ्यांचं सहकार्य मिळतं का, आणि आपण ज्यासाठी करतो आहोत ते आपण गाठतो का, हा सगळा गुंता या नाटकात मांडलेला आहे. मला ना हलकं फुलकं या शब्दाची भीती वाटते, कारण प्रेक्षकांना खूप गृहीत धरलं जातंय का हलकं फुलकं करण्याच्या नादात, की नको लोकांना असं काही शिकवायचं वगैरे नाही, लोकांना फक्त हसवायचं. पण जे तळाशी उरतं ना ते त्या हसवण्यातनं तुम्ही काय सांगितलंय, अल्टिमेटली तुम्ही काय सांगितलंय हेच उरतं. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओमनी मानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत समर्था कुलकर्णी आहे. त्या उत्तम लेखिका, निवेदिका, अभिनेत्री, सर्व काही सगळ्या माध्यमांमध्ये ताई तुम्हाला दिसतेच. आणि येत्या काळात एक सुंदर नाटक घेऊन ताई येते आणि निमित्ताने आपण तिला भेटले, तिच्याकडून जाणून घेऊया नाटकाविषयी. ताई सगळ्यात पहिले ओमनी मानीमध्ये स्वागत. धन्यवाद. कशी आहेस? मी मस्त आहे, आनंदी आहे. आनंदाच्या क्षेत्रात ताई म्हणजे छान असं म्हणजे करू शकता ते वजनदार असं काहीच नाटकाचं नाव आहे. बऱ्याच बायकांचं कसं असतं की वजनदार म्हटलेलं आवडत नाही त्यांना, आणि तुझं तर कन्सेप्ट वजनदार आहे, तर त्याबद्दल काय सांगतात? आता घरोघरी प्रत्येक माणसाला 0 फिगर व्हायचंय, स्त्रियांना तर छान व्यवस्थित पुन्हा मेंटेन स्वतःला करायचंच आहे. अशा नाटकाची बॅकग्राऊंड आहे. या नाटकातली जी स्त्री स्वतःचं वजन घटवण्याचा प्रयत्न करते तो घरोघरी घडतो, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती जी गंमत आहे संवादातली, तर प्रत्येकाला ती स्वतःची वाटेल. असंच मला पण असंच म्हणतात घरचे सगळे, हो माझा मुलगा काय वैतागतो, पण मी ठरवले मी बारीक वगैरे वगैरे वगैरे. आणि असे कनेक्शनचे मुद्दे म्हणजे आपलंच नाटक आहे की काय वाटावं, असे मुद्दे या नाटकात खूप आहेत. स्त्री म्हणून मला असं वाटतं की जो शरीराचा आणि मनाचा मेंटेनन्स आहे तो ती करतच असते, पण करताना कधी बॅलन्स चुकतो का, सगळ्यांचं सहकार्य मिळतं का, आणि आपण ज्यासाठी करतो आहोत ते आपण गाठतो का, हा सगळा गुंता या नाटकात मांडलेला आहे. या नाटकामध्ये मुख्य भूमिकेमध्ये 24 वर्षांनंतर व्यावसायिक रंगभूमीवर अलका कुबल येत आहेत, तर काही या भूमिकेसाठी अलका कुबलच का? मला ना या नाटकात जी बारीक होण्याचा प्रयत्न करते स्त्री ती माऊली असली पाहिजे. हा माझा पहिला स्वतःलाच घातलेला बंध म्हणूया, की एक माऊली स्वतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करते, आणि मग ती माऊली अशी पाहिजे की जिची एक इमेज आहे, पण या नाटकात ती तशी नाही. या नाटकात ती एका वेगळ्याच पद्धतीने घरात वावरते आणि आपल्या वजनाकडे वेगळ्या दृष्टीने बघते, आणि ती ते कमी करण्याचा प्रयत्न करते. तर या सगळ्यासाठी म्हणजे 7 वर्ष मी या नाटकाचा प्रवास केला आहे. मी किती वेळा याचं वाचन केलं माहिती का, 21-22 वेळा तर मी हे नाटक वाचलं, आणि मला प्रत्येक वेळी वाटायचं की मला जे दिसतंय ते ह्यांना का नाही दिसत आहे. अर्थात याला काही एंड नसतो, म्हणजे मला जे दिसतं ते दुसरं दिसलंच पाहिजे असं नाही, पण अखेरीस तो योग आला, आणि तो योग येताना अलका कुबल हे नाव जेव्हा याला जोडलं गेलं तेव्हा असं वाटलं की येस, जी गृहिणी जी घराला घरपण जपून पण स्वतःला काय हवं ते करू शकते, अशी ही ठाम माऊली आहे. आणि अभिनेत्री म्हणून मला अलका कुबलला एक आपणच बिचाऱ्यांवर एक त्यानं टाईपकास्ट केलं, त्या आतून खूप छान बबली वेगळ्याच आहेत, आणि त्या ह्या नाटकात त्या दिसतात. त्याच्यामुळे मला ना अलका कुबल यांनी या नाटकात असणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा एक अनुभव कसा, कारण तुम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करण्याचा कसा होता? आता अनुभव येण्याआधी मला माहीत नव्हतं की या कशा स्वभावाच्या आहेत, किंवा यांचे म्हणजे असं जसं आमच्या बाबतीत म्हटलं की टँट्रम्स हिचे जास्त तिचे जास्त, त्याबद्दल साशंक मन होतं, कारण हे जग दिसतं तसं असतं असं नाही. पण एक सकारात्मक धक्का की अलकाताईंनी आमच्या अख्ख्या टीमला पंखाखालीच घेतलंय. खरं मी या 30 वर्षामध्ये पाहिलंय की एका व्हॅनिटीत कोणी राहायचं, माझ्या खुर्चीवर कोणी बसायचं, माझ्या व्हॅनिटीला कोणी हात लावायचा, माझ्या ठरलेल्या चहाच्या वेळेला कोणी मला कसं विचारायला आलं नाही, याबद्दल मी तुफान राडे होताना पाहिलेले. त्याची एक धाकधूक होती, पण अलकाताईंनी मला असं वाटलं जो
जे आपण असतो ना तशी आपल्याला माणसं जोडली जातात. मला स्वतःला माणूस म्हणून खूप अभिमान वाटतो स्वतःचा. मी कधीही माणूस म्हणून कोणावर अन्याय करत नाही आणि मला कलाकार तशीच मिळाली. अलकाताईंनी अप्रतिम सहयोग दिला. 27 वर्षांनी नाटकात काम करत असताना जी एनर्जी लावायला लागते त्या एनर्जीला पुन्हा त्यांनी की हो ग काय तासन तास आपण तालीम करतोय आणि मग आपला प्रयोग होणार. तर हे जे आहे ना हो ग यामध्ये त्यांना काय पुन्हा त्या मिळवतायत, करतायत, झगडतायत हे बघताना असं वाटलं की मग आपण का असा विचार करतो नाही हे मला जमणार नाही, हे मी नव्याने सुरू करणार आहे, मला झेपेल का. ही एनर्जी बघा. म्हणजे मी आमच्या नाटकातल्या दोघी मुली आहेत त्यांना म्हणते बघा ऐका. त्यांच्या या तालमीच्या दरम्यान त्यांचे अनुभव सुद्धा त्या सांगतात आणि ते अनुभव इतके डॅशिंग असतात ना की तेव्हा असं वाटतं कोण म्हणतं अलकाताईंनी रडक्या भूमिका केली असं मी ऐकलं. म्हणजे मी स्वतः कोणाला असे शिक्का ठेवत नाही पण ती जी धमक आहे ना ती मला या नाटकात सुद्धा उपयोगी पडते कारण ती धमक माझ्या नाटकातल्या नायकीमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव म्हणजे उत्तम माणूस गवसल्याचा अनुभव. एकीकडे ताई पुनरुज्जीवित नाटकं बरीच येत आहेत ज्यांना आधी प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले, आताही खूप प्रेम दिले आणि अशा वेळेला एक हलकं फुलकं असूनही एक विशिष्ट संदेश देणारं असं मला वाटते. तर अशा वेळी तू प्रेक्षकांना काय सांगशील? मला ना हलकं फुलकं या शब्दाची भीती वाटते कारण प्रेक्षकांना खूप गृहीत धरलं जातंय का हलकं फुलकं करण्याच्या नादात की नको. लोकांना असं काही शिकवायचं वगैरे नाही, लोकांना फक्त हसवायचं. पण जे तळाशी उरतं ना ते त्या हसवण्यातनं तुम्ही काय सांगितलंय अल्टिमेटली तुम्ही काय सांगितलंय हेच उरतं. त्यामुळे या हलक्या फुलक्यापेक्षा मला असं वाटतं की हे हलक्या अंगाने जातं पण विचार हलका देत नाहीये, कमरेखालचा विनोद नाहीये, उगाच आचकट विचकटपणा करून ओढून ताणून आणलेला विनोद नाहीये. कारण प्रेक्षकांना केवळ हेच आवडतं असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं या नाटकामध्ये तुम्ही हसाल पण हसण्याबरोबर तुम्ही काहीतरी घेऊन जा, नक्कीच घेऊन जा. या नाटकाच्या निमित्ताने अनेक तरुण मंडळी देखील दिसत आहेत. इतरही तरुण मंडळींनी नाटकाच्या दिशेने वळावं यासाठी नाटकाकडे तर वळाच माझी प्रेक्षकांना कायम विनंती आहे आणि कलाकारांना. याचं कारण म्हणजे आता अभिषेक काय, साक्षी पाटील काय किंवा आमची पूनम सरोदे काय यांना मी सांगू पाहते की स्क्रीन तर कराच कारण त्याच्यामुळे तुम्हाला ओळख मिळणार, त्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसाही मिळणार आहे. पण नाटक तुम्हाला अभिनेता म्हणून दरवेळेला सर्व्हिसिंग सेंटरला घेऊन जातं. तुमच्या क्षमता काय आहेत आणि त्या टिकवून ठेवायला लागतात आणि ते लाईव्ह मांडायला लागतात. हे करून छान जमलं असं नाही होत, ते रोज जमायला लागतं आणि ते रोज जमणं आहे ना ते तालमीशिवाय शक्य नाही. आणि नाटकामध्ये अखंड प्रोसेस मिळते त्यामुळे एक कॅरेक्टर किती अंगाने आपण बनवू शकतो हे समजतं, विचार करायला वेळ मिळतो, तो मांडायला प्रत्येक नव्या प्रयोगागणित आपल्याला संधी मिळते. त्यामुळे या सर्व्हिसिंग सेंटरला आपली गाडी गेलीच पाहिजे. या नाटकाचे शुभारंभ प्रयोग आणि आनंदात कुठे कुठे प्रयोग केले याविषयी मला असं वाटतं मुंबई, नाशिक, पुणा, औरंगाबाद, कोल्हापूर ही ठिकाणं तर गाठणारच हे नाटक. पण अलकाताई या नाटकात काम करतायत. अलकाताईंना महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राच्या खेळोपाडी सुद्धा अलकाताईंवर एक वेगळी श्रद्धा असलेलाच प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे अर्थातच नाटकाचा प्रवास त्या दिशेने होणार आणि तो झाला पाहिजे. या नाटकासाठी धन्यवाद.